बायको इथे फोन कोणाचा आला? राणादा? हा राणादा काय सगळ्यांनी फोनच करत सुटलाय वाटतं. बघा ना काय म्हणतात. राणादा बोल की. भाले कुठे आहे? तुझ्या शेतात. तिकडे काय करायलाय? काय म्हणजे काम करायलोय. बोल की. जरा घरला येतो काय? आता एवढं काम झालं की येतो संध्याकाळच्याला मी. आता ये की. कशाला? अरे एका जागेला बसून बसून लई कंटाळा आलाय रे. राणादा वहिनी बरोबर आम्ही सगळी तुझंच काम करालोय. तेव्हा तू जरा कड काढ. मी येतो संध्याकाळच्याला. आता आम्हाला आमचं काम करू दे. वहिनी तुम्ही नाहीसा म्हणून आमच्या पैलवानाला लई कंटाळा आला बघा घरी. आता पुढचा पण तुम्हाला येतो का नाही बघा. चला आपण पटपट काम संपूया. चला. हो वहिनी दमादमानं खुरपं विरपं हाताला लागायचं आणि तो राणादा आमचा जीव घ्यायचा. नाही नाही चला करूया. हे असंच असतंय बघा राणा भाऊजी. सुरुवातीला का नाही लई हाऊस असते समजास, पण एकदा का आजारी माणूस घरी आला की घरातल्या समद्यांना लई कटाळा येतोय त्याचा. ठीक आहे सुरू करा. राहू दे. हा हा राहू द्या. करतो सुरू बाबा. काय सनिता एकदम दणकून भूक लागलेली दिसते की तुम्हाला. शेतात काम केलं एवढी भूक लागते माहितीच नव्हतं मला. आता कळलं राणादा एवढा का जेवतोय ते. काम केलं की लई भूक लागते आणि ढेकळी बी खाय दिली ना ती बी भारी लागते. ते तू खा आम्ही जेवतो. तुम्ही चला घरला मग बघतो तुम्हाला. अंजली ताई अहो या की. समधींनी जेवण घेतले या बसा. हो हे जेवले असतील का? गोदा काय केलंय जेवण घेऊन जेवले असतील. तुम्ही जेवा. तुम्ही जेवून घ्या मी जरा फोन कर. हॅलो गोदाक्का. हा बोल की अंजली. काम कसं चाललंय? बरं हे बघ महादूकडनं जेवण पाठवले. हो आता जेवायला बसलोय आम्ही. यांचं जेवण झालं का? होय झालं. जेवले ना व्यवस्थित? होय जेवला नीट त्यो. आणि औषध ती बी घेतली. बरं हे बघ तू नीट जेवून घे. हा हो. इकडची काय बी काळजी करू नगस. गोदाक्का आता बरकत भाऊजी भाल्या भाऊजी आणि सुरेश भाऊजींना हे फोन करत होते. होय ग राणा घरात बसून कटाळलाय म्हणून मग मीच म्हणलं गप्पा मारायला कुणाला तरी बोलवून घे म्हणून. बरं बरं मी हे सगळं काम आटपून लवकर येते हा घरी. होय होय पर तू नीट जेवून घे. हा हो चला ठेवते. जेवला का राणादा? हो हो वहिनी तुम्ही काळजी सोडा आणि नीट जेवा. वय वहिनी अहो खाल्याशिवाय कामाला जोर कसा लागल. एवढं काम आटपणे घरी जाऊ. अहो राणादा लई कंटाळा असेल घरी. हो लवकर जाऊ. होय होय.
हे काय आहे? अरे माहित नाही बे तुला फास्टर पेन आहे. अरे लय फेमस आहे. अरे तुमच्या पोरांचं वात्रटपणा मला माहित असते होय. ए आमच्या पोरांचं नाही अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे बघे. पण हे काय आहे? अरे आपला फास्टर पेन आहे. फास्टर काय? अरे फास्टर पेन आहे डिटेक्टिव्ह, माहित नाही काय तुला? लय खतऱ्या पुस्तक आहेत त्याच्यावरचे एक एक. असला भारी डिटेक्टिव्ह आहे का नाही तो, सगळ्या संकटांवर मात करतो बघ. आणि फास्ट तर इतका फास्टर फास्टेस्ट. त्याचा हात कोणच धरू शकत नाही बघ. आणि त्याच्यावर पिक्चर येते आपल्या लाडक्या फास्टर पेनेचा. नव्या जमान्याचा नवा फास्टर पेने, लय भारी पिक्चर असणार गड्या. आम्ही जाणार आहे आजच, तिकीट पण काढलंय. तुझ्यासाठीच आम्ही आलोय बघ. माझ्यासाठी? अरे कशाला? अरे जायचं की तुम्ही. मी इथं पडून बसले त्याचं तुम्हाला काय? अरे असं कसं? आम्ही त्या फास्टर पेने सारखं डिटेक्टिव्ह होऊन अख्ख्या गावातल्या बातम्या आणल्यात, मग त्या आता ऐकवायच्या कुणाला? वय तर पहिली बातमी म्हणजे तात्याच्या संगीचं लगीन जमले. आडगावचा आहे सासर, पण पोरगा थोडासा येडा आहे म्हणे. सारखं मोबाईल मध्ये डोकं खुपसून हसत असतोय, आणि का असतोय काय माहित नाही बघ. आणि त्या पक्क्यानं नवीन टीव्ही घेतलाय मोठाच्या मोठा. घरातली लय खुश आहेत. पण टीव्हीवर मुंग्या सोडून बाकी काय दिसत नाही बघ. वय माधुनानाची बायको भांडून गेल्या बघ. आता पोलीस केस झाल्या. माधुनाना लय घाबरलाय, कारण तिने त्याच्यावर आवाज चढवला होता म्हण. जेवणात मीठ लय झाले म्हणून. आता मीठ अंगाशी येते बहुतेक. अरे गावातल्या चंदू काका नवीन ट्रॅक्टर घेतलाय. आणि ते कसलं मशीन पण घेतलंय. त्यानं कापणी, नांगरणी आणि पेरणी समधी काम होत्यात. आता माणसांना काय कामच करायची गरज नाही बघ. एकदम फटाफट काम होत्यात शेतीची. राणादा तू पण घे काय तसलं मशीन, म्हणजे तुला कामाचं काही टेन्शनच येणार नाही. तुला काम करता जर आलं नाही तर हरकत नाही, मशीन करते की सगळं. होय, तसं बी मी आता बिनकामाचाच झालोय. अरे तसं नाही रे मर्दा, फक्त तुला मदत होईल. होय, अरे मदतीशिवाय इकडची काडी तिकडे बी करता येईना मला. ते सोड, आज आपण फास्टर पेनेचा पिक्चर बघायला जाऊ काय? नाही तुम्ही जावा, मी नको. असं काय मर्दा? अरे फास्टर फेने आमचा आवडता आहे ना वा. चल की जाऊया. आणि पिक्चर बघून आल्यावर त्याची पुस्तकं बी देतो तुला वाचायला. म्हणजे टाइमपास बी होईल आणि वहिनीसनी बी आवडेल बघ. हा, आणि वहिनीसनी बी घेऊन जाऊया पिक्चरला. ते राहू दे, वहिनी कुठं आहेत? ते शेतात गेले. अरे काय सांगतोस मर्दा? अगोदर सांगायचं नाही वय. चल आम्ही जातोय, चला ना. अरे थांबा की इकडं. बातम्या सांगून झाल्या आता. आम्ही जातो शेतात. खरी मजा तर तिकडेच असणार आहे बघ, वहिनींना मदत करताना. अरे तुम्ही थांबा इकडं, आपण इकडेच मजा करू काय? अरे इथं काय मज्जा नाही. मज्जा म्हणजे घराबाहेर असते बघ. मला सांग, फास्टर पेने घरात कधी असते वय? अरे पोरांनो, काय चाललंय काय? हा, दुपारच्याला कशा पायी वैताग आणलायचा? चला निघा बरं आपापल्या घरी. चला उठा. वैताग कुठं? आम्ही आजवर तर सांगायला आलोय ना वर अनादाला. म्हणजे आम्ही गावातल्या सगळ्या खबरी अनादाला पोचवायला आलोय बघा. अरे बाबा, तिथं घरचं सोसवणं झालंय आणि तू गावच्या खबरी काय आणायलायस? उगा राणा भाऊजींच्या दुपारच्या झोपेचं खोबरं करू नका. चला चला सुटा बरं आपापल्या घरी. खरं राणा तर दुपारी केव्हा झोपत नाही. पण आता कंडिशन वेगळी आहे. त्यांचा पाय बघतोयस नव? हा, चला निघा निघा आपापल्या घरी निघा. अरेस्ट करू द्या त्यासनी. चला. राणा
उद्या येतोच आम्ही. आणि ते 500 पेनाचं तेवढं लक्षात ठेव. आता आम्ही जातो शेतात. तू असतास तर अजून मजा आली असती तिकडे शेतात. रानदा वहिनीसनी काय सांगायचं असलं तर सांग. आता चाललोय बघा मी शेतात. ए पोरांनो, बसणार असाल तर बसा. हा तेवढंच राणा भाऊजीसनी संकट होईल. पाहिजे तर आम्ही खायला आणतो तुमच्यासाठी काय तर. हा थांबा. नाही नको, आम्हाला शेतात जायचंय. अहो खरी मजा तिकडेच आहे की. अरे असं काय करायला असा. राणा भाऊजी इथं एकटच पडल्यात नव. बसा की जरा येईल त्यांच्या संकट. हा अहो नको, आम्ही जातो आणि उद्या येतो. चल राणा जातो आम्ही. चला रे. जातो. अरे ढेरपोट्या, तुझं नाव काय ढेरपोट्या नव. अरे ऐक की, आम्ही काय म्हणतोय. अरे ऐक. राणा भाऊजी, हे असं असतंय बघा. नाही म्हणजे तिकडं जाऊबाई समद्यासनी गोळा करून मळ्यात आणि इकडं तुम्ही एकटेपणाच्या जाळ्यात. करमत नसल ना व तुम्हासनी. वहिनी एका जागेला बसून लई कंटाळा येतो बघा. तुम्ही एवढं घरी बसून बसून आठवण काढायला सा जाऊबाईची. आणि त्या बघा खुशाल आहेत तिकडं. सकाळ धरणं एकदा तरी फोन केला का हो तुम्हासनी. नाही ना व, हे असं असतंय. अहो जवर माणूस काम करत असतोय का नाही तवर समधी त्याच्या आजूबाजूला असतात. पण एकदा का बिनकामाचा माणूस असा घरी बसला की कोण त्याच्या आजूबाजूला फिरकत बी नाही. आता हे पोरांचं बघितलं नव. त्यासनी ओढ आहे शेताची आणि जाऊबाईंची. बघितलं का नाही कशी पळून गेली ते. नाही पण ती पोरं लहान आहेत, त्यासनी काही समजत नाही. पण जाऊबाईंचं काय, त्यांनी का नाही सकाळ धरणं तुम्हासनी फोन केला हो. हा हे बघा, हे बघा आत्ता आलाय फोन. सकाळ धरणं फोन कराय काय झालतो. एवढ्या बिझी होत्या काय कामामध्ये. आम्ही जर तुमच्या जागी असतो का नाही तर आम्ही यांचा फोन उचललाच नसता. अहो सकाळ धरणं तुम्ही औषधं घेतली का, जेवलासा का, आराम केलासा का हे विचारायचं सोडून आता शेतात काय तर गरज पडली असेल म्हणून तुम्हाला फोन केला. आम्ही तर म्हणतो नका उचलू फोन. त्यासनी बी कळू दे तुमची किंमत. बघा म्हणजे तुम्हासनी उचलायचं असेल तर उचला खरं, पण तुम्ही नाही उचलायला पाहिजे असं आम्हासनी वाटतंय. बघा ठरवा आता तुमचं तुम्ही ठरवा. राणा भाऊजी, तुम्हासनी खरं सांगतो, हे समजा का नाही तुमच्या ते या कुबड्यांमुळे व्हायलंय बघा. नाही म्हणजे तुम्ही असं कुबड्या घेऊन चालतासा का नाही म्हणून समधी लोक तुम्हासनी कनवाळूपणा द्यायला. पण आम्ही म्हणतो तुम्हासनी असं कुणाच्या कनवाळूपणाची गरजच काय आहे हो. तुम्ही एवढं खंबीर आहे. हा काय गरज नाही या कुबड्या बिबड्यांची. जेवढं लवकर जमल तेवढ्या त्या कुबड्या फेकून द्या बरं. मग बघा तुम्ही एकदा का बरं झालासा का नाही की समधी कशी तुमच्या जवळ जवळ येतात.
उचलत आहेत माझा? अहो आम्ही कामात आहे म्हणून सांगितले नाही हो त्याला. अहो कामाचा खोळंबा होईल म्हणून उचलत असेल फोन. हो राणादा कामाचा पक्का आहे बघा. तुम्ही काय बी काळजी करू नका, ठीक असेल तो. अहो पण 2 मिनिटं बोलले तर एवढं काय होणार आहे? अहो फोन सायलेंट वर असेल, इकडे तिकडे ठेवला असेल, लक्षात आलं नसेल त्याच्या. नाही, ह्यांच्या मनात नक्की काहीतरी वेगळं सुरू असणार. बरं राणा भाऊजी, आता आम्ही निघतो बर का. नाही घरात कामाचा लई रगाड आहे. हा पण तुम्हाला काय बी लागलं तर आम्हाला हाक द्या. ती घंटी तेवढी वाजवू नका बघा, लई कस तरी होतंय आम्हाला. हा हाक द्या. आणि हा ते कुबड्या फेकून द्यायचं बघा, विचार करा. अहो जवळ माणूस काम करत असतोय का नाही तवर समधी त्याच्या आजूबाजूला असतात. पण एकदा का बिनकामाचा माणूस असा घरी बसला की कोण त्याच्या आजूबाजूला फिरकत बी नाही. नाही नको, आम्हाला शेतात जायचंय. अहो खरी म्हणजे तिकडेच आहे की. राणा भाऊजी, तुम्हाला खरं सांगतो, हे समजा का नाही तुमच्या कोबड्यांमुळे व्हायलंय बघा. नाही म्हणजे तुम्ही असं कुबड्या घेऊन चालतासा का नाही म्हणून समधी लोक तुम्हाला कनवळूपणा द्यायला. जेवढं लवकर जमल तेवढ्या त्या कुबड्या फेकून द्या बरं. तुम्ही असं कुबड्या घेऊन चालतासा का नाही म्हणून समधी लोक तुम्हाला कनवळूपणा द्यायलेत.